पराठे बनवल्यानंतर जो आलूचा मसाला असतो ना, तो जर शिल्लक राहिला तर चला मस्त एक सँडविचची रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत। माझाही थोडासा मसाला शिल्लक राहिला होता, त्यामुळे मी हे सँडविच बनवत आहे। तर बघा, ब्रेड घेतलेला आहे। ब्रेडवरती आपल्याला पिझ्झा सॉस येतो ना, तो लावून घ्यायचा आहे दोन्ही ब्रेडवरती, म्हणजे हे सँडविच खाल्लं की मस्त पिझ्झा खाल्ल्यासारखीच टेस्ट येईल आपल्याला। चला मस्त, मग जे आलूचा मसाला असतो ना, तो भरपूर असा एका ब्रेडवरती लावून घ्यायचा आहे। थोडासा जास्तच लावायचा म्हणजे छान टेस्ट येते त्याची। आणि त्यानंतर ह्यावरती आपल्याला भरपूर असं चीज टाकायचं आहे। बघा, मी तर इथे साधं जे प्रोसेस चीज येते ना, तेच टाकलेलं आहे, पण हवं तर तुम्ही मोझरेला चीजसुद्धा टाकू शकता। मी साधं चीज टाकलेलं आहे। आता जेवढं तुम्हाला आवडत असेल त्या हिशोबाने टाकायचं आहे। बघा, मी एवढं टाकलेलं आहे। आता हवं तर तुम्ही याच्यावरती ओरेगानो किंवा चिली फ्लेक्सही टाकू शकता, पण मी नाही टाकलं। आणि मग तव्यावरती थोडंसं बटर टाकायचं आहे आणि त्यावरती सँडविच आपल्याला ठेवून द्यायचे आहे। आणि मग मस्त क्रिस्पी होईपर्यंत याला उलटी पलटी करून घ्यायचं आहे। दोन्ही साईडने बटर लावून मस्त शेकून घ्यायचं आहे आणि मस्त आपले सँडविच बनून तयार होते। आलूचा जो मसाला असतो तोही वाया जात नाही आणि आपलं अगदी आगळं वेगळं लागणारं मस्त सँडविचही बनून तयार होते। तर तुमच्या मुलांनाही नक्कीच आवडेल, हे एकदा नक्कीच ट्राय करा। मी तर नेहमी असंच करत असते, जेव्हा कधी आलू पराठे बनवते आणि मसाला जर जास्ती झाला आणि उरला तर मी असं सँडविच बनवून सगळ्यांना खाऊ घालते। एक वेगळी रेसिपीही होऊन जाते आणि टेस्टही थोडासा बदलून जातो। तर मुलांना तर खूप जास्त आवडते। ब्रेड पकोडा जसा आपण बनवतो त्याची थोडीशी वेगळी टेस्ट असते, पण यामध्येही आलूच असते आणि सँडविच खाल्ल्याचं ही एक फील येतो, खूप छान टेस्ट लागते। तुम्ही जर अजूनही नसेल ट्राय केलं तर नक्कीच ट्राय करून बघा। सगळ्यांना शुभ सकाळ। चला, बाकीची कामं तर आवरली आहे, फक्त देवपूजा बाकी आहे। आज मंगळवार आहे, म्हटलं हळदीचं लेपन सुद्धा करूया। आणि तसंही मी मंगळवारी आणि शुक्रवारी हळदीचं लेपन करतच असते। आज हळदीचं लेपन करायचं आहे। बाकीची कामं तर झालेली आहेत। रात्रभर पाऊस पडला, त्यामुळे लाईटही नव्हती रात्रभर। सकाळी आली आणि मग आता पाण्याचाही प्रॉब्लेम आहे, पाणीसुद्धा गेलेलं आहे। मग आता देवपूजा करून घेते, बाकीची कामं आवरायची। बाकीची म्हणजे तसे तर झालीच आहे, पण बघूया आता हळदीचं लेपन करते, देवपूजा करून घेते। मस्त थंडक झालेली आहे। सुरतमध्ये पहिला पाऊस पडला जून महिन्यामध्ये। चला आता देवपूजा करून घेते। आता कालच्या दिवशी मी तुमच्यासोबत मागच्या मंगळवारची देवी आईची मी ओटी भरली होती ना, तो दिवसचा व्लॉग जो मी शूट केला होता तो मी तुमच्यासोबत शेअर केला। पण आजचा जो व्लॉग आहे तो कालचाच आहे, म्हणजे काल मंगळवार होता ना, तर कालचाच व्लॉग हा मी शूट केलेला होता, तो तुमच्यासोबत आज शेअर करत आहे। तर काल नाही, परवा दिवशी रात्री ना खूप जोराचा पाऊस पडला होता इकडे। तसं तर पावसाचं अजूनपर्यंत काही नामोनिशाण नव्हतं, पण थोडासा पाऊस पडला आणि त्यामुळे रात्रभर लाईटसुद्धा गेली होती आणि मग पाणीसुद्धा नाही आहे। सकाळची बरीचशी कामे बाकी आहे। त्याआधी मंगळवार होता म्हणून मस्त अशी देवपूजा करून घेतली। मंगळवार आणि शुक्रवार हे 2 वार देवी आईचे मानले जातात, त्यामुळे ह्या 2 वारी म्हणजे की मंगळवारी आणि शुक्रवारी देवी आईची थोडी तरी सेवा आपल्याला केलीच पाहिजे। जास्त काही नाही, जेवढी आपल्याने होते ना तेवढी सेवा केलीच पाहिजे। तर माझ्यानेही जास्त तर काही होत नाही, पण जेवढी होते तेवढी मी करतेच। मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केलंच पाहिजे। याने आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदते। हे माझाच पर्सनली अनुभव आहे, त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते आहे। हळदीचं लेपन केल्याने मला खूप अनुभव आलेले आहेत। माझ्या घरामध्ये खूप सुख, शांती आणि समृद्धी नांदत आहे, त्यामुळे मी तुम्हाला नक्की सजेस्ट करते की मंगळवारी आणि शुक्रवारी तुम्ही उंबरठ्यावरती हळदीचं लेपन जरूर करा आणि मी सुद्धा करते। तर चला, दारामध्ये मस्त छोटीशी रांगोळी काढली। तसं तर रांगोळी मला एवढी काही जमत नाही, जमते पण एवढा काही वेळही नसतो काढायला, कारण की रांगोळी काढण्यासाठीही खूप सारा वेळ जातो।
त्यामुळे मग मोबाईलमध्ये बघूनच मी छोटीशी जी असते ना तीच रांगोळी काढून घेते, जशी मला जमते तशी. चला मस्त अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली. हळदीचं लेपन झालं आणि बाहेर छोटीशी रांगोळी, हळदीचं लेपन, धूपचा सुगंध आणि दीप लावलेला हे सगळं बघितल्यानंतर बाहेरून जे कुणीही येते त्यालाही अगदी प्रसन्नता वाटते. आणि मला तर हे सगळं केल्यावरती एक वेगळीच प्रसन्नता वाटते आणि माझ्या घरात ही एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते. त्यामुळे आपल्याला मंगळवारी आणि शुक्रवारी हे सगळं जरूर केलं पाहिजे. जेवढं होईल तेवढं आपण थोडी तरी सेवा केलीच पाहिजे. चला आता पाण्याची थोडीशी प्रॉब्लेम होती, कारण की पाऊस पडला ना, त्यामुळे रात्रभर लाईटच नव्हती. त्यामुळे मग सकाळी पाणीही गेलेलं होतं. तसं तर कामं सगळी झाली होती, त्यानंतर पाणी गेलं. पण कपडे मी ना धुवून ठेवले होते आणि काही कपडे असे असतात जे आपल्याला हातानेच वॉश करावे लागतात, त्याचा कलर जातो ना. त्यामुळे तर ही ब्लॅक पॅन्ट आहे ना मुलाची, तिचा पण खूप कलर जातो, त्यामुळे ही मला हातानेच वॉश करावे लागते. तर मी धुवून तर ठेवले होते, पण पाणी गेल्यामुळे त्याला पिळायचे बाकी होते. त्यामुळे आत्ता सगळी कामं आवरून घेतली आणि तेवढ्यात पाणीसुद्धा आला, तर मस्त निचवून ठेवून दिले कपडे. आता थोडा वेळ याला निथरू देईल आणि मग मी याला सुकवायला घालेल. आणि बाथरूम आपल्याला असं स्वच्छ नेहमी करून घ्यायला पाहिजे. भलेही आपण रोज नाही धुतलं तरीही असं खराट्यानं त्याला स्वच्छ केलं की अगदी स्वच्छ होऊन जाते. आणि बघा, ज्या कैऱ्या आणल्या होत्या ना त्या सगळ्याच पिकून गेलेल्या आहेत. आता याचा रस बनवून याला संपवाव्या लागणार आहे. आणि काल सकाळी ना मला हांडवा बनवायचा होता, त्यामुळे मला आत्ताच त्याचं पीठ भिजत घालावं लागणार होतं. पीठ म्हणजे डाळ तांदूळ सगळं भिजत आत्ताच घालून ठेवलं की संध्याकाळी वाटून मग काल सकाळी होते. तर त्यासाठी काय करायचं माहिती आहे का, मी चला रेसिपी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन हांडवाची. त्यासाठी 3 वाटी मी तांदूळ घेतलेले आहे आणि 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी चण्याची डाळ घ्यायची आहे. तिन्ही पदार्थ घेऊन आपल्याला याला भिजत घालायचं आहे. जसं आपण इडलीचं पीठ भिजू घालतो ना त्याचप्रमाणे 3 वाटी तांदूळ, 1 वाटी चण्याची डाळ आणि 1 वाटी तुरीची डाळ घ्यायची आहे. तर यानेच आपला हांडवा खूप छान क्रिस्पी बनतो. तर मी तर नेहमी बनवत असते. एकाच वेळा मी रेसिपी ही तुमच्यासोबत शेअर केली होती, पण आता बरेच दिवस झालेले आहेत रेसिपी शेअर करायला. तर मला काल हांडवा बनवायचा आहे, त्यामुळे म्हटलं चला रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल. तर आत्ताच मी प्रिपरेशन करणार आहे, तर म्हटलं प्रिपरेशन करण्यापासून तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेल, तर तुम्हालाही कळेल. म्हणजे नेक्स्ट टाईम तुम्हालाही बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता. चला मस्त आता याला मी धुतलं नाही, याला मी असंच भिजत घालून देणार आहे आणि मग जेव्हा मी वाटेल ना तेव्हा याला 3-4 पाण्याने धुवून टाकेन. आता आज संध्याकाळी ना मला डाळ मेथीची भाजी बनवायची आहे, म्हणजे डाळ बनवायची आहे डाळ मेथीची. तर त्यासाठी मी आत्ताच डाळ शिजवून ठेवलेली आहे. बघा, तुम्हाला काम जरी किचनमधलं थोडंसं कमी करायचं असेल तर तुम्हाला सकाळची प्रिपरेशन संध्याकाळी आणि संध्याकाळची प्रिपरेशन सकाळी थोडी तरी करून ठेवली तर तुमचं काम अगदी सोपं जाते आणि किचनमध्येही वेळ थोडासा कमी जातो. तर मी तर नेहमी अशीच प्लॅनिंग करून ठेवते, सकाळचं प्रिपरेशन संध्याकाळी आणि संध्याकाळचं प्रिपरेशन सकाळी. त्यामुळे किचनमध्ये मला थोडासा वेळ कमी लागतो, कारण की कामंही तेवढी भरपूर असतात ना. चला मेथीची डाळ मस्त शिजवून ठेवली आणि आता उन्हाळा तर खूप आहे, जास्त काही प्रिपरेशन करून ठेवलं तर खराबही होते, पण डाळ शिजवून ठेवली तर ती काही खराब होत नाही. फोडणी तर आपल्याला संध्याकाळीच करायची आहे ना, त्यामुळे मी फक्त शिजवून ठेवलेली आहे. आता संध्याकाळी त्याची फोडणी करेल, तेही तुमच्यासोबत शेअर करते. खूप छान लागते मेथीची डाळ. एखाद दिवस मी रेसिपी शेअर करेल तुमच्यासोबत. आज तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून काही शेअर नाही केली. चला आता एवढं सगळं काम केलेलं आहे, सकाळपासून लागलेली आहे, तर थोडीशी भूकही लागलेली आहे. पण हे चोकोचं पॅकेट मी आणलं होतं 2-3 दिवस आधी, कारण की मला हे खूप जास्त आवडते. आता तुम्ही म्हणसाल की हे तर लहान मुलांची खायची वस्तू आहे, ते मोठे थोडी खातात, पण असं कुठे लिहिलं आहे काय? मला तर ते खूप आवडतं, त्यामुळे मी स्पेशली माझ्यासाठी आणलेलं आहे. तसं मी एकटीच नाही खात, घरामध्ये सगळेच खातात, पण मी पहिल्यांदाच आणलं. जी वस्तू आपल्याला आवडते ती असं थोडीच आहे की लहान मुलांनीच खायला पाहिजे, आपण नाही खाल्ली पाहिजे. तर मी तर थोडंसं खाऊन घेतलं, भूकही लागली होती. चला आता दुपारच्या वेळेमध्ये भरपूर अशी व्हिडिओची कामं केली आणि आता संध्याकाळची वेळ झालेली आहे, स्वयंपाकाची वेळ झालेली आहे. 6:30 वाजलेले आहे. एकीकडे भात ठेवलेला आहे
डाळ तर मी आधी शिजवून ठेवली होती, त्यामुळे डाळ शिजवण्याचं तर काही टेन्शन नाही. आता दाणे भाजून घेते, मिरच्या भाजून घेते. आज मी तुमच्यासोबत माझं फुल डे रुटीन शेअर केलेलं आहे ह्या व्हिडिओमार्फत. सकाळपासून ते संध्याकाळ काय रात्रपर्यंत माझा दिवस कसा जातो ह्या व्हिडिओ थ्रू मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर बरेचसे असे कामं आहेत जी आपण रेग्युलर ती करत राहतो, पण सगळ्यांचंच रुटीन सेमच असते, काही जणांचंच वेगळं असते. तर चला, आजचा पूर्ण दिवस मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आता मस्त असे दाणे भाजून घेतल्या, मिरच्या भाजून घेतल्या आणि मिरची वाटून मस्त अशी डाळ मेथीला फोडणी दिली की मस्त भाजी बनवून तयार होते. एकदा नक्कीच मी तुमच्यासोबत याची रेसिपी शेअर करेल. आम्हाला तर खूप जास्त आवडते आणि संध्याकाळच्या वेळेस ना थोडंसं रस्सावालंच पाहिजे आमच्या घरामध्ये, कारण की सकाळी टिफिन घेऊन जातात तर सकाळीही कोरडं असते, त्यामुळे संध्याकाळी थोडंसं रस्सावाला असलं की पोट चांगलं भरते. म्हणून त्यासाठी मग डाळ मेथीची डाळ, भात आणि चपाती आणि ताक असा मस्त मेन्यू होता आजचा. आणि चला, भाजी घातली की आता मला ते हांडवाचं बॅटरसुद्धा वाटायचं आहे. बघा मस्त अशी दिसते ही डाळ मेथी. आत्ता तुम्हाला असं वाटेल की किती पातळ आहे म्हणून, पण ही जशी उकडते ना आणि थंड झाल्यावरती अजूनच दाट होऊन जाते. पण चुरून काला मोडून खायला खूप छान टेस्टी लागते. चला, आता भाजी झाली, सगळा स्वयंपाक झाला आणि आत्ता मला हे हांडवाचं बेटर वाटून घ्यायचं होतं. तसं आपण जसं इडलीचं बेटर वाटतो ना त्याचप्रमाणे याला वाटून घ्यायचं आहे. पण याला जास्त पातळ करायचं नाही, घट्टसरच ठेवायचं आहे, कारण की आपण याचा हांडवा बनवणार आहोत. इडलीचं जसं बेटर असते ना त्याचप्रमाणे याला वाटून घ्यायचं आहे. पाणी जास्त अजिबात घालायचं नाही, अगदी वाटलं तर थोडंसं पाणी घालायचं आणि थोडंसं जाडसरच ठेवायचं याला. तर सकाळी, आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी याचा हांडवा तुम्हाला बनवून दाखवेल, रेसिपी शेअर करेल तुमच्यासोबत. चला, तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय. हे बघा, अशा प्रकारे थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे, पातळ अजिबात ठेवायचं नाही. आता यामध्ये फक्त मीठ आणि सोडा घालून याला झाकून ठेवायचं आहे रात्रभर.